नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला आज पाहायला मिळत आहे की कलाने रात्रभर जागरण केलं, पण आद्वेकमुळे तिला डिझाईन काढता आले नाही. पहाटेनंतर तो झोपला आणि मग तिने भराभरा डिझाईन बनवल्या. इकडे आद्वेकला जाग येते. किती वाजले म्हणून तो काही गडबडीने पाहू लागतो. आपण दिलेलं टार्गेट एवढ्या 2 तासात तर होणारच नाही. आता 6 वाजले, 4 वाजेला बहुतेक मी झोपलो. 2 तासात एवढे डिझाईन करणं अजिबातच शक्य नाही. तरीही तो कला कुठे आहे बघण्यासाठी उठू लागतो. नक्कीच ती खाली गेली असेल का, किंवा कुठेतरी बसून डिझाईन बनवत असेल. नाही, मला चेकच करायला हवं असं म्हणत तोही लगेच म्हणतो, पण असं कसं शक्य आहे? 2 तासात तर तिच्याकडनं होणारच नाही. मी जवळजवळ 4 वाजेपर्यंत जागा होतो. पण ती कला आहे, ती काहीही करू शकते असंही त्याला वाटत असतं. मग तो तिला खाली बघायला जातो. नक्की कुठल्या तरी रूममध्ये बसून डिझाईनच तयार करत असेल असंही त्याला वाटतं. मग तो खाली घाईघाईने पाहायला जातो, तर काय, ही बिचारी हाताला रुमाल बांधून सकाळी सकाळी नाश्त्याची तयारी करत असते. तो तिला विचारतो, गुड मॉर्निंग. तीही त्याला म्हणते गुड मॉर्निंग. मग तो म्हणतो, तू इथे काय करत आहे? तेव्हा ती म्हणते, रोज सकाळी सकाळी मी हेच काम करते, माझंच काम करत आहे. सकाळी सकाळी कोणती पद्धत ही तुझी विचारण्याची की तू काय करते? रोज माझं हेच काम आहे आणि मी आजपर्यंत हेच करत आले. इतके दिवस झाले आपण सोबत राहतोय, पण तुला माहितीच नाही मी सकाळी काय करते आणि काय नाही. आणि आज आला तर आला आणि मला विचारतोय असा प्रश्न. काय झालं आहे का? काही विचारायचं आहे का? तेव्हा तो म्हणतो, नाही, मला काही कामही नाही आणि काही विचारायचं नाही. मग तो म्हणतो, तू इथे कशाला आलास? अच्छा, तर चल कॉफी देते मी तुला. तेव्हा तो म्हणतो, काही गरज नाही, मी जातोय, माझं खूप महत्त्वाची कामं होते. मग तो म्हणतो, मला पटकन सानिकाला विचारायचं आहे, डिझाईन मिळाले नाही अजून मला. मग तो फोनला हात लावतो. तितक्यात त्याला डिझाईनचा मेसेज येतो. सगळ्या डिझाईन तो चेक करू लागतो. तो मनातल्या मनात विचार करतो, ही कशी शक्य आहे? हिने तर रात्रभर हात असं पकडून ठेवलेला, इतक्या जखमा झालेल्या, मग कशी ते काय डिझाईन बनवल्या असतील? इकडे सकाळी सकाळी रोहिणीचं दार वाजवत राहुल तिच्या रूममध्ये जातो आणि ती म्हणते, एवढ्या सकाळी सकाळी दार वाजवायला काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? इतकं सकाळी झोप मोडतोय. तेव्हा तो म्हणतो, मला तुला एक ब्रेकिंग न्यूज द्यायची आहे मम्मा, एकदम महत्त्वाची आहे. तू मला सांगितलं होतंस ना तिला मॉडेलिंगसाठी प्रोत्साहित कर. मी तसंच करत राहिलो आणि काल रात्री तिला स्वामीनाथन सरांकडनं ॲड शूटची ऑफरही आली. मी तिला लगेच म्हणालो की करून घे, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि लगेचच ती आता जाणारे आहे शूटिंगसाठी. तेव्हा ती म्हणते, आता ना पुढचा प्लॅन मी तुला सांगते, ती शूटिंगला गेली नाही पाहिजे. तो म्हणतो, असं का? आधी करायला लावते आणि नंतर नाही. ती म्हणते, आपण तिला ऐन टायमाला दुसऱ्या शूटवर पाठवायचं. आणि इकडे शूट कॅन्सल झालं म्हणून स्वामीनाथन सरांची नाराजगी आद्वेकला सहन करावी लागेल. आणि त्याची चिडचिड झाली की तो घरी येऊन आबांना सांगेल सगळं काही. आणि मग आणखी जास्त परिस्थिती बिघडेल आणि मग सगळेजण नयनावरती चिडतील. आणि नयनावर चिडल्यानंतर मग आणि लगेचच राहुल म्हणतो, ती माझी बायको आहे, मग आबा तर मलाच सगळं ऐकवतील, माझ्यावर सगळं संकट येईल. मग रोहिणी म्हणते, ती खरंच तुझी बायको आहे आणि तुझ्यावर संकट येईल असं तुला वाटतं? अरे, ती ना कलाची बहीण आहे. सगळ्यात जास्त जर तिला कोणाचं काही ऐकावं लागलं तर ते म्हणजे कलालाच. नाही ना, तिची बहीण आहे म्हणून. तेव्हा मी सांगितलं तसं कामाला लाग. एकदम जास्त पैशाची हावरी आहे नाही ना, तिला याच्यापेक्षा जास्त पैसे मिळतील अशा ठिकाणी तिला शूटिंगला पाठव, म्हणजे ती तिकडे जाईल आणि इकडचं शूट कॅन्सल होईल. सगळं पसाराच पसारा. राहुल म्हणतो, वाव, मस्त आयडिया आहे. इकडे काजल तिच्या रोजच्या कामावरती आलेली असते. तिची साफसफाई सगळं काही चालू असतं. आज ती विचार करत आहे की आपला भिडू आला नाही अजून. सोहम तर रोज हजेरी लावतो, त्याची जणू काही सवय झाली आहे. तो आला नाही. दुसरे क्लायंट तिला म्हणतात, शुकशुक, इकडे माझी ऑर्डर घे, लवकर घे. तिने दाखवलेला शुकशुकवाला ॲटिट्यूड आता हा काही काजलला आवडलेलं नाही. तीही उद्धटपणे बोलते, शुकशुक, येते थोडा वेळ दम धरा, मी एवढी साफसफाई करते, ते झालं की येते. मग ती मनातली मनात विचार करते, सोहम असला की एकदम जेंटलमॅन बनून राहायला लागतं. हे नाही करायचं, शुकशुक नाही करायचं, बॅड मॅनर्स असतात, असं तसं. आता सोहम नाही म्हणजे मी माझ्या मनाप्रमाणे इथे वागू शकते. मग ती त्या क्लायंटला धडा शिकवायचं विचार करते. तिने शुकशुक केलं होतं ना, ही तिला जाऊन आता शुकशुक करते. पुढे आपल्याला असंही पाहायला मिळतं की सकाळी सकाळी नाश्त्याच्या टेबलवरती आद्वेक आबांसमोर नाटकं करू लागतो. कला, तुझ्या हाताला इतकं दुखतं आहे तरी तू का किचनमध्ये गेलीस? तुला सांगितलं होतं ना हाताला पाणी लागलं नाही पाहिजे, आराम मिळाला पाहिजे. ती म्हणते, मी ना माझी व्यवस्थित काळजी घेतली आहे, हाताला ना रुमाल गुंडाळा आणि कसल्याही प्रकारची त्याला पाणी लागणार नाही याची काळजी घेऊन मी काम केलं आहे. पण आद्वेक इतकी काळजी दाखवत असतो, आराम कर, ऑइंटमेंट कर आणि गोळ्याही व्यवस्थित खा आणि प्लीज पाण्यामध्ये हात घालू नको, एवढी काळजी घेत असतो. हे पाहून आबांना इतकं छान वाटतं, आज माझा नातू माझ्या नातसुनीची इतकी काळजी घेतो.
आणि तितक्यातच आबा म्हणतात, मला ना आज खूप छान वाटत आहे, तुमच्या दोघांमध्ये इतका चांगला सुसंवाद होत आहे. खरंच असेच तुम्ही लक्ष्मीनारायणासारखे कायम राहा. आपल्या घरच्या लक्ष्मीची अशीच काळजी घ्यायची हां अद्वेक, असंही आबा त्याला सांगत असतात. आणि तो आबांसमोर देखावाही करत असतो छान वागण्याचा. कलाला मात्र त्याचा राग येत असतो आबांसमोर किती नाटकं करतोय म्हणून. पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल, नाही ना आपले छान मस्त रिलॅक्स होत बसलेली असते फेस पॅक वगैरे लावून. तिला तितक्यात फोन येतो. मग ती हेडफोन लावलेले असतात त्यावरच ती बोलू लागते. तर तिकडनं समोरून मॉडेलिंगची ऑफर देण्यासाठी फोन आलेला असतो. तर ती म्हणते, हो चालेल ना, मी तुमच्याशी डील करायला तयार आहे, कुठे भेटायचं काय भेटायचं मला सांगा. आणि ती त्या माणसाला विचारू लागते, पेमेंट किती देणार. आणि तिकडनं जी ऑफर येते ती एकदमच भारी असते. मॅडम आम्हाला एकदम अर्जंट 1 तासाचं शूट आहे आणि ते आजच करायचं आहे, आणि त्याच्यासाठी जर तुम्ही तयार झालात तर मी तुम्हाला 1च तासाचे 10 लाख रुपये द्यायला तयार आहे, असंही तो व्यक्ती सांगू लागतो. ते ऐकल्यानंतर ती म्हणते, पण स्वामीनाथन सरांना मी आजच हा म्हटलेली आहे आणि त्यांना नकार कसा देऊ, आणि पण इकडे पैसे पण जास्त आहे. ती म्हणते, मला ना थोडासा विचार करायला वेळ हवा आहे. असं म्हणत त्या व्यक्तीला ती, थोडा वेळ थांबा, मी तुम्हाला फोन करून कळवते, असंही बोलते. तो व्यक्ती म्हणतो, ठीक आहे, पण लवकर कळवा कारण आम्हाला लवकर शूट करायचं आहे. मग आता नयना विचारात पडली, 10 लाख की 6 लाख. पण स्वामीनाथन सरांना शब्द दिलेला आहे तिने, तो कसा मोडायचा ह्याही विचारात ती असते. मग ती विचार करू लागते. मग तिने जो निर्णय घेतला तो व्यक्ती फोन करून आता राहुलला कळवतो. राहुल म्हणतो, ठीक आहे, तिचा वाट पाहूया आपण काय निर्णय होतो, पण मला माहिती आहे ती जास्त पैसे जिथे मिळेल तिथेच काम करेल, 100% ती मलाच हो बोलेल. इकडे कला आणि अद्वैकमध्ये छानसं बोलणं चालू असतं. तितक्यात अद्वैक आबांना म्हणतो, आबा आज ना फोटोशूट होणार आहे, त्याच्यासाठी तुम्हालाही तिथे यावं लागेल, कारण त्यांनी बोलवलेलं आहे. तिथे काय करायचे बदल वगैरे ते तुम्ही सांगावं. पण आबा म्हणतात, मला काही जमणार नाही, तू तुझ्या बायकोची मदत घेऊ शकतो, तिला ने. मग तो म्हणतो, मला माझ्या बायकोला कळतंय काय त्याच्यामध्ये, तिला काहीही समजत नाही, मी तिला काही नेणार नाही. तितक्यात कलाही म्हणते, मलाही येण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, काडीमाडीचाही इंटरेस्ट नाही, मीही काही येणार नाही तुझ्यासोबत. आबा लगेच त्यांना दोघांना रागवतात. नवरा बायको म्हणून तुम्ही इतकं छान गोड बोलत होतात, झालं तुमचं पुन्हा भांडण सुरू. कला म्हणते, मी कधी खोटं बोलत नाही, पण याला ना मी माझे काही निर्णय सांगितले की आवडतच नाही. मग हा मला खोटारडी म्हणतो, मी ना खरी आहे खरी. तर अद्वैक म्हणतो, हे आडनावाप्रमाणे खरं तर काही वागती नाही, तुम्ही खोटेरडे आहात. आबा त्याच्यावर रागवतात. कलालाही ते रागवतात, तुम्ही दोघंही शांत राहा, दोघंही एकसारख्या स्वभावाचे आहेत, तुम्हाला दोघांनाही मी आता जो नियम सांगत आहे तो लागू होत आहे. तुम्ही दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं, एकमेकांसोबत जायचं, मी सांगितलेलं आहे, हा माझा आदेश समज हवं तर, असंही अद्वैकला आबा सांगतात. आता मी म्हातारा झालो, मी किती दिवस तुम्हाला सल्ला देणार, नवरा बायको म्हणून तुम्ही एकमेकांसोबत राहायला हवं, असं सारखं भांडणं चांगलं नाही. आता उद्या परवा तुम्हाला मुलं होतील, तुमचं जर असंच वागणं राहिलं तर कसं चालायचं तुमचं संसाराचं गाडं, असंही आबा त्याला रागवतात. आणि त्याला सांगतात, कलाला सोबत घेऊन जा, आणि तिने जे काही पॉईंट सांगितले तेही जरा विचारात घेत जा, तिलाही काहीतरी कळतच असेल ना, शूटमध्ये त्याला मदत कर गं, असं कलाला सांगून आबा आतमध्ये निघून जातात. बरं नाही असंही सांगतात. आता आबा गेल्यानंतर दोघांमध्ये ॲटिट्यूड, मी नाही येणार, तो म्हणतो मी पण नाही येणार, पण आबांनी सांगितले म्हटल्यावर न्यावंच लागतं. इकडे शूटिंगची स्वामीनाथन सर जोरदार तयारी करत असतात, त्यांना खूप छान वाटत असतं. आणि अद्वैक आणि कला आल्यानंतर ते त्यांना वेलकमही करतात, पण आबा का नाही आले. मग अद्वैक सांगू लागतो, आबांची तब्येत बरी नाही, ते म्हणाले की तुम्ही दोघंजणं जा, आणि काही सल्ला वगैरे काही वाटलं तर एकमेकांचा विचार करून स्वामीनाथन सरांना सल्लाही द्या. तेव्हा स्वामीनाथन सर म्हणतात, नयना नाही आली. हे दोघं विचारात पडतात, नयनाचं काय काम, का असं प्रश्न विचारताय हे. पण ते दोघंही एकमेकाकडे बघतात आणि कुणाच ठाऊक काय म्हणून असं दाखवतात. पण स्वामीनाथन सर म्हणतात, ठीक आहे, ती थोड्या वेळात येईलच, आपण आपलं पुढे कंटिन्यू करूया. ते सांगू लागतात की डिझाईनबरोबर मी कलर मॅचिंग सगळं काही तिथे तयार केलेलं आहे, आणि त्याच्यात काही फेरबदल तुम्हाला काही सांगावंच वाटत असेल तर सांगा. मग 1-2 सल्ला कलाही देते. कला म्हणते, इंडो वेस्टर्न स्टाईल आहे, तर याच्यामध्ये असं बदल घडवायला हवा, इथे हे ठेवायला हवं, ते करायला हवं. पण कलांनी सांगितलेले सजेशन स्वामीनाथन सरांना खूप आवडतात. ते म्हणतात, खरंच तुम्ही छान आयडिया दिल्या, मलाही आवडेल असं काही बदल करायला, तुमची मला मदतच होईल, आपण शूट इथे बसून पाहूया, असं म्हणत ते तिथे अद्वैकला आणि कलाला बसायला सांगतात. आणि पुढची तयारी बघण्यासाठी स्वामीनाथन सर निघून जातात. पण ते म्हणतात की नयनाला लवकर बोलवून घ्या, उशीर व्हायला नको, जर उशीर झाला तर आपला इतका सेटअपला खर्च केला आहे तो वाया जाईल. आता पुन्हा नयनाविषयी का हे सारखं बोलत आहे म्हणून अद्वैक आणि कला एकमेकांकडे पाहू लागतात. कुणास ठाऊक हा काय प्रकार आहे, असंही एकमेकांना म्हणतात.
इकडे नयनाला नादी लावण्यासाठी राहुल तिचे वेगवेगळे मॉडेलसारखे कपडे घालून फोटो काढत असतो. तो म्हणतो, तू घरीच प्रॅक्टिस करते ना, मी तुझे फोटो छान काढून देतो. ती ड्रेसेस घालती, ज्वेलरी घालती आणि फोटो कसे शूट करायची म्हणून प्रॅक्टिसही घरीच करत असते. पण हे सगळं करताना तिच्या डोक्यात एक विचार येतो आणि मग तिच्याकडे पाहून राहुल म्हणतो, काय झालं आहे का? तर ती गाढ विचारत असते, काय करावं मी? स्वामीनाथन सरांना हो म्हटले आहे, तिकडे जाऊ की इकडे 1 तासासाठी 10 लाख रुपये कमवू? पण पैसे तर महत्त्वाचे, आधी पैशांचा विचार करावा मला असं वाटत आहे, असंही तिच्या मनात येतं. राहुल म्हणतो, काही झालं आहे का? ती म्हणते, नाही नाही, काही नाही झालेलं. ती विचारत असते काय करावं, तिला कळेना. मग तिने आता निर्णय घेतला आहे पैशाच्याच बाजूने विचार करायचा. राहुलला एक कॉल येतो. राहुल नयनाला खुणवतो की मला कॉल आला आहे, 2 मिनटं. इकडे नाही विचारात पडली असती, ती मेसेज करून त्या व्यक्तीला होकार कळवती आणि इकडे राहुललाही तो होकार कळलेला असतो. राहुलही खुश असतो. फायनली नयनाकडनं मला जे करायचं आहे तेच मी करून घेतलं. पैशाची लालची आहे ती, जिथे पैसे असतात तिथेच ही जाते, मला माहितीच होतं. आणि पैशासाठी तिने इकडे होकार दिला. आता स्वामीनाथन सर तिकडे तिची वाट पाहतील, पण ती काही तिथे पोचणार नाही असाही तो विचार करू लागतो. इकडे तो त्याच्या मम्माकडे जातो आणि त्याने काढलेले सगळे फोटो त्याच्या मम्माला दाखवू लागतो. इतके बोल्ड छान फोटो काढल्यानंतर त्याची मम्मा म्हणते, वाव, तू व्यवस्थित काम केलं आहे. इकडे स्वामीनाथन सर खूप चिडलेले असतात. इतका वेळ झाला, आपली मॉडेल अजून आलेली नाही. ती व्यक्ती सांगते की नयना मॅडम फोनच उचलत नाही, मी काय करू? मग आता स्वामीनाथन सर खूप चिडतात. असलं कसलं वागणं आहे तुमच्या घरच्यांचं? मग आद्विक विचारू लागतो, म्हणजे नक्की कोणाबद्दल बोलताय तुम्ही? इतक्या वेळा मी तुम्हाला सांगतोय नयना आली नाही, नयना आली नाही. दरवेळेला मी तुमच्याकडे मीटिंगला यायचो तेव्हा नयना मला भेटायला यायची आणि मला सारखी रिक्वेस्ट करायची की मला मॉडेल म्हणून घ्या, मॉडेल म्हणून घ्या. आणि आता मी तिला कुठल्याही प्रकारची टेस्ट न घेता डायरेक्ट शूटसाठी बोलवलं, फक्त तुमच्या नावाखातर. आणि आता ती इथे नाही, माझं किती नुकसान होणार. आता ही गोष्ट कलाच्या लक्षात येतं की बहुतेक ताईने यांना वादा केला होता की मी तुमची मॉडेल बनेल आणि शूट करेल. आता ती इथे पोचलेली नाही. आद्विक म्हणतो, तुला ठाऊक होतं ना? ती म्हणते, मला हे आत्ताच कळलं की ती मॉडेल म्हणून इथे काम करणार होती, मला काय माहिती ती इथे काम करणार आहे. मग आता पुढे काय करायचं? आता आद्विकला टेन्शन येतं. ती सांगू लागते, जर ह्या मीडियाकडनं बाहेर जर खबर गेली की आपण स्वामीनाथन सरांची फसवणूक केली, नयनाताईंनी जे केलं त्याच्यामुळे आपल्याही नावाची बदनामी होईल, चांदेकरांचंही नाव खराब होईल, आता आपल्यालाच मॉडेल म्हणून काहीतरी करावं लागेल. इथे स्वामीनाथन सर म्हणतात, तुमचा प्लॅन बी तर काहीतरी रेडी असेल ना? आद्विक म्हणतो, हो, आमचं प्लॅन बी रेडी आहे सर, तुम्ही काळजी करू नका, आम्ही मॉडेल ॲडजस्ट करतो. इकडे फोनवर फोन करून खूप सारे मॉडेलला फोन करतात, पण कोणीही ऐन टायमाला तयार नसतं. मग कला सांगते, मॉडेल म्हणून तुम्ही उभे राहा. आणि 2 मुली भेटलेल्या असतात. स्वामीनाथन सर म्हणतात, ठीक आहे, आपण आता शूट सुरू करूया. आणि आद्विकला स्वामीनाथन सर म्हणतात, मुलगा भेटत नाही तेव्हा तू केलं काम तर मला खूपच आवडेल, खरंच तू कर. मग आता आपल्या पेढीचं नाव कमवण्यासाठी आद्विक स्वतः मॉडेल तिथे बनतो. मॉडेल म्हणून 2 मुलींनाही बोलवलं जातं तिथे. त्या मुलीही तिथे तयार होऊन येतात आणि त्यांच्यासोबत मग आद्विक मॉडेल म्हणून उभा राहतो. फोटोशूट सुरू होतं. वेगवेगळ्या मुलींसोबत फोटोही काढले जातात. पण त्यातला जो फोटोग्राफर असतो ना, तो म्हणतो, ह्या मॉडेलबरोबर ह्या मुली अजिबात सूट होत नाही, मला असं वाटतं मुली चेंज करायला हव्या. आता इतक्या पटक्यात कुठून 2 मुली आणायच्या? मग स्वामीनाथन सरांना एक आयडिया येते. ते कलाला म्हणतात, कला, तुझ्याशी एक बोलू का? तर ती म्हणते, हो, तूच मॉडेल हो ना आद्विकची, खूप सुंदर दिसशील आणि मला तरी वाटतं तूच ते करावं, आपल्याकडे अजिबात वेळ नाही आहे, पटकन तयार होऊ नये. आद्विकही तिला डोळ्याने खुणवतो, ठीक आहे, जा पटकन तयार होऊ नये. आता दोघंही अशा परिस्थितीत अडकलेले आहे, आपल्या पेढीचंही नाव वाचवायचं आहे, चांदेकरांचंही नाव वाचवायचं आहे. त्याच्यामुळे दोघंही मॉडेलिंग करायला तयार होतात. आता पुढे जे काही होईल घरच्यांसमोर ते पाहणं खूपच रंजक ठरणार. त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तेव्हा चला तर मग गंमत आपली उद्या पाहूया काय होते. धन्यवाद.